राज्यामध्ये सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात। ही महत्त्वाची घडामोड आपण पाहूया। राज्यात सर्वाधिक अपात्र बहिणी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये 4 चाकी असलेल्या महिलांची संख्या ही जास्त आहे। आर्थिकदृष्ट्या सधन सक्षम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला हा संपूर्ण पट्टा आहे आणि त्यामुळे ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे। सरकारला आयकर विभागाच्या यादीची त्यामुळे आता प्रतीक्षा आहे। आयकर विभागाच्या या यादीनंतर अपात्र ठरवण्याबाबतचा निर्णय होणार आहे। सरकारने नुकतेच 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं असताना आता त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपात्र लाडक्या बहिणी अधिक असू शकतात। आर्थिकदृष्ट्या सधन पट्ट्यामुळे ही संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येते। आयकर विभागाकडून यादी आली की याबाबत निर्णय होईल अशी माहिती देण्यात आली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेले। थेट पुण्यामधून जाणून घेऊया। निलेश, अपात्र लाडक्या बहिणी या सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत। सर्वात सधन असं खरं तर पश्चिम महाराष्ट्र समजला जातो, म्हणूनच बहुधा लाडक्या बहिणी या ठिकाणी जास्त अपात्र असाव्यात। काय नेमकी या संदर्भातले आणखी तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, खरं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती आता कुठेतरी आता नाराज होणार असल्याची चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि खरं तर या योजनेमध्ये ज्या महिला आहेत त्यांना एक अट घातलेली आहे। ती महत्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे जी गाडी आहे त्या गाडीचा जो नियम आहे तो या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। पुण्यातली जर आकडेवारी बघायची झाली तर पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 75 लाडक्या बहिणी आहेत। त्यांच्याकडे वाहन आहे, वाहन परवाना आणि वाहन मालकी असल्यामुळे त्यांचा जी योजना आहे ती त्यांची रद्द करण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा जर आकडा बघायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1,60,000 ज्या बहिणी आहेत त्या आतापर्यंत अपात्र ठरल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। महत्वाचं म्हणजे ही जी आकडेवारी जी आली आहे ती शासनाने आरटीओ कडून जी माहिती मागवलेली आहे। त्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत अशा महिलांचा जे पात्रता झालेले आहेत अशा महिलांचं जे योजना आहे ती बंद करावी अशी मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आता पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या कुठेतरी आता नाराज होताना पाहतील। मात्र याच्यामध्ये शासनाची कारवाई म्हणून किंवा भीती म्हणून 1,00,000 लाख महिला आहेत त्यांनी अर्ज सुद्धा मागे घेतलेला आहे की ही योजना आम्हाला नको म्हणून। मात्र या सगळ्यामध्ये आता जर पाहिलं तर कुठेतरी लाडकी बहीण जी योजना आहे ती आता लाडक्या बहीण आता कुठेतरी नाराज होणार आहेत। कारण ह्याच्यात महत्वाची जी अट आहे, जी 4 चाकी ज्यांच्या नावावर आहे त्या बहिणीला आता ही कुठेतरी योजना आहे ती बंद करावी लागणार आहे किंवा तशा आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर पंचायत समितीच्या मार्फत अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या पूर्ण प्रत्येक ठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन याची माहिती घेत आहेत आणि ती जी आकडेवारी आहे ती शासनाला सबमिट करणार आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जी आकडेवारी आहे ती साधारण वाढण्याची शक्यता आहे। आता जी माहिती मिळत आहे ती मध्य महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि हाच आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे। कदाचित हा 10 लाखाच्या आसपास हा जो आकडा आहे तो वाढला निश्चितच निलेश, हा आकडा नेमका किती वाढतो आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच आयकर विभागाकडून यादी आल्यानंतर याबाबत स्पष्टता येईल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी।